अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोथळी येथे बौद्ध समाज मंदिर दुसरा मजला व होडी पूजन व अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा एकूण 50 लाख रुपये कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला। कोथळी गावातील बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत, तर बौद्ध समाज रस्ता काँक्रिटीकरण व ख्रिश्चन समाज रस्ता काँक्रिटीकरण प्रत्येकी 5-5 लाख रुपये आणि समगी गल्ली रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। विविध कामांबरोबर आंबी समाजाने व ग्रामपंचायतने गावातील पूर परिस्थिती उपयोगी ठरणाऱ्या आणि संकटातून बाहेर काढणाऱ्या होडीची मागणी केली होती। जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या होडीचे कृष्णा वारणा संगमावर पूजन करण्यात आले। यावेळी आंबी कुटुंबियांनी होडीबरोबरच कृष्णामाईचेही पूजन केले। होडी पूजनानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कृष्णा वारणा संगम परिसरात नौका विहार केले। यावेळी स्वागत करताना संजय नांदणे म्हणाले, बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत होती। आता दुसरा मजला पूर्ण झाल्यास या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासिकेच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचतील असा आत्मविश्वास व्यक्त केला। तसेच उर्वरित रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठीही आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। दरम्यान यावेळी आमदार पाटील यांचे स्वागत करण्यात आले, तर महिलांनी आमदार राजेंद्र पाटील यांचे औक्षण केले। यावेळी देवगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, राजगोंडा पाटील, भरत इसरांना, विजय खवाटे, ऋषभ पाटील, भरतेश खवाटे, भैरू हंकारे, शरद कांबळे, उल्हास पाटील, संदीप कांबळे, विलास कोरवी, शीतल पाटील धडेल, राजू विभूते, उत्तम तेवडे पाटील, नितीन वायदंडे, हिदायत नदाफ, संदीप मोरे, मयूर कांबळे, आकाराम पुजारी, भाऊसो पाटील, दिलीप माळी, रावसो आंबी, बाबू आंबी आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।